नमस्कार. मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. रोजचा तो प्रवासाचा त्रास, ती गर्दी, हे सगळं कमी करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. ते नेमकं काय आहे? चला अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊया. पण मग खरा प्रश्न हा आहे की या नव्या घोषणेमुळे मुंबईतल्या लाखो महिलांचा तो रोजचा दमवणारा प्रवास खरंच थोडा तरी सोपा होईल का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की मुंबईतल्या महिलांना रोजच्या प्रवासात नेमकं काय काय सहन करावं लागतं. म्हणजे या निर्णयाची गरज का होती ते आपल्याला कळेल. विचार करा, सकाळची ती लोकलची अफाट गर्दी, रस्त्यांवर अडकलेली बस आणि या सगळ्यातून होणारी धावपळ. हा जो काही शारीरिक आणि मानसिक त्रास आहे ना, तो मुंबईतल्या अनेक नोकरदार महिलांच्या रोजच्या जगण्याचा जणू एक भागच झालाय. पण आता कदाचित ही परिस्थिती बदलू शकते. कारण सरकारने एक नवीन आणि खूप महत्त्वाची योजना जाहीर केली आहे, जी या समस्येवर एक तोडगा म्हणून पाहिली जातीये. आणि ही घोषणा झालीये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी. योजनेचं नाव आहे कम अर्ली गो अर्ली, म्हणजेच लवकर या लवकर जा. ऐकूनच किती छान वाटतंय नाही का? आता ही योजना नक्की आहे तरी काय? तर अगदी साधं आहे. महिला कर्मचारी सकाळी ऑफिसला जेवढा वेळ लवकर येतील ना, बरोबर तेवढाच वेळ त्यांना संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी जायला मिळेल. ठीक आहे, पण ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाणार आहे? याचे काही नियम आहेत का? चला त्याचे डिटेल्स पाहूया. तर मग ही योजना नेमकी कोणासाठी आहे? तर लक्ष द्या, ही योजना आहे राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी. पण कुठे? तर मुंबई महानगर प्रदेश, ज्याला आपण MMR म्हणतो, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMC या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी. पण थांबा, यात एक महत्वाची अट आहे आणि ती या आकड्याशी संबंधित आहे, 30. याचा अर्थ असा की रोज जास्तीत जास्त 30 मिनिटं लवकर येऊन 30 मिनिटं लवकर घरी जाता येईल. म्हणजे ही सवलत फक्त अर्ध्या तासापुरती मर्यादित असणार आहे. या योजनेची पद्धत एकदम सरळ आहे. तुम्ही जितका वेळ लवकर याल तितकाच वेळ लवकर निघू शकाल. एकदम सोपं गणित. आता जरा पुढे जाऊन बघूया. हा निर्णय काही एकटा नाहीये. महिलांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी उचललेल्या इतर अनेक पावलापैकी हा एक भाग आहे. सरकारचं लक्ष दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आहे. एक म्हणजे महिलांची सुरक्षा आणि दुसरं म्हणजे त्यांचं आरोग्य आणि कौटुंबिक आयुष्य कसं सुकर होईल हे पाहणं. सुरक्षेच्या बाबतीत सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे आणि त्याचा संबंध या आकड्याशी आहे, 51. हे 51 भरोसा सेल संपूर्ण राज्यात काम करत आहेत. महिलांना सुरक्षित वाटावं आणि त्यांना गरजेच्या वेळी मदत मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. सुरक्षेइतकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे नवीन आई झालेल्या महिलांना मिळणारा आधार. आणि त्यासाठी हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, 180 दिवस. म्हणजे बघा, नेहमीची 180 दिवसांची प्रसूती रजा तर आहेच, पण त्यानंतरही जर गरज पडली तर नवीन माता तब्बल 1 वर्षापर्यंत अर्ध्या पगारावर रजा घेऊ शकतात. ही खरंच एक मोठी सोय आहे. मग ह्या सगळ्या योजना, ह्या सगळ्या घोषणा, ह्यामागे सरकारचं नेमकं ध्येय काय आहे? या सगळ्या प्रयत्नांमागचा अंतिम उद्देश एकच आहे, महिलांना त्यांच्या कामात आणि वैयक्तिक आयुष्यात एक योग्य ताळमेळ साधता यावा, ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय नाही का? पण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ही जी योजना कागदावर इतकी चांगली दिसतेय, ती प्रत्यक्षात महिलांच्या आयुष्यात खरंच किती बदल घडवेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.